नमस्कार. अर्थातच मी कांबळे संदीप. शिक्षक भरतीच्या निवड याद्या लागल्या, त्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची जे काही कागदपत्र पडताळणी असते त्या संदर्भात आयुक्त कार्यालयाकडून त्या आस्थापनाला तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या आस्थापनामध्ये तुमची निवड झालेली आहे जिल्हा परिषदच्या, त्या ठिकाणी जिल्हा परिषदकडून कागदपत्र पडताळणीसाठी त्या अभियोग्यताधारकांना मेल पण जात आहेत, टेक्स्ट मेसेज जात आहेत. त्यासोबतच आपापल्या आस्थापनामध्ये जिल्हा परिषदच्या कागदपत्राच्या संदर्भामध्ये त्यांनी एक निर्णय बी काढलेला आहे, पत्र काढलेलं आहे. बहुतांश कागदपत्रांची जी पडताळणी आहे ती 4 मार्च ते 6 मार्च दरम्यान त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. सगळी जी काही सूचना आहे ते सगळ्या आस्थापनाला अशी देण्यात आल्याचं दिसून येते. मात्र खाजगी आस्थापना ज्या होत्या, मनपा नपांच्या ज्या आस्थापना होत्या, तिथल्या आतापर्यंत कुठलीही अजून तशी कार्यवाही झाल्याची दिसत नाही. मात्र लवकरच ती पण कार्यवाही त्या ठिकाणी तारखा पण आपल्या लक्षात येऊन जातील. ज्यांची निवड झाली त्यांनी त्या संदर्भात अपडेट राहावं आणि जसं आपल्याकडे मला माहिती येईल तसं मी तुम्हाला त्या गोष्टी सांगूनच देईल. त्यासोबतच मित्रांनो, काल शिक्षण आयुक्त आणि जी काही प्रशासनाची टीम होती शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी, त्यामध्ये उपसंचालक शिंदे साहेब व त्यांचे सहकारी यांनी एक शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं निवड यादी लावली, समज गैरसमज आणि पुढील दिशा काय असणार आहे शिक्षक भरतीची, या अनुषंगानं खूप व्यवस्थितरित्या आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड करून. त्या अनुषंगाने मित्रांनो, आपल्या मनातल्या बऱ्याच ज्या काही शंका होत्या त्या दूर झाल्या असतील. मी तुम्हाला निवड यादी लागल्याच्या दुसऱ्या दिवशी तशा संदर्भामध्ये आणि काल यूट्यूबवर लाईव्ह येऊन तुम्हाला यथोचितपणेही त्या गोष्टी सांगितल्या होत्या की पुढील ज्यांची निवड झाली आणि ज्यांची निवड ही काही मार्क्सनी राहिलेली आहे, तर अशा मुलांना सेकंड फेज जो असेल त्याच्यामध्ये संधी मिळणार आहे. त्या अनुषंगाने व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही गुणवत्तेच्या मेरिटपासून 8-10 मार्कानं कमी असाल, तुमचं तेवढ्या मार्कानं नंबर हुकलेला असेल, तर तुम्हाला 100% शिक्षक भरतीमध्ये संधी उपलब्ध होईल हे तुम्हाला सांगितलेलं होतं. त्या अनुषंगाने काल आयुक्त साहेबांनी बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या. त्यापैकी त्यानंतर मग आपलं पवित्र पोर्टलवर जे काही न्यूज बुलेटिन आहे तर त्याच्यामध्ये एक सूचनापत्रक सुद्धा आले, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. त्यासोबतच जे काही एवढी पारदर्शक शिक्षक भरती झाली त्याच्यामध्ये अपवादात्मक स्थितीमध्ये काही समस्या असू शकतात, म्हणून शिक्षण आयुक्त कार्यालयाकडनं प्रशासनाकडनं एक उपक्रम राबवलेला आहे, जे तक्रार निवारण समिती, जे की खूप म्हणजे दूरदृष्टिकोनातून खूप चांगला तो उपक्रम आहे. त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये एक ड्राफ्ट देण्यात आलेला आहे, ते पण न्यूज बुलेटिनमध्ये अपलोड केला आणि टेलिग्रामच्या चॅनलवर सुद्धा मी आणि टेलिग्रामचं एक आपण ग्रुप पण तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. ते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर त्याच्यामध्ये ज्यांच्या एक तक्ता आहे, जो ड्राफ्ट आहे, त्या अनुषंगाने तोच फॉर्मॅट, त्याच फॉर्मॅटमध्ये आपलं म्हणणं, आपल्या तक्रारी, पुराव्यानिशी आपलं मार्क्स, रोल नंबर, आपला मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या त्याच्यात फिलअप करून ते जे काही ड्राफ्ट आहे ते yezupavitra2022@gmail.com यावरती आपल्याला द्यायचं आहे. तरच अधिकारी वर्ग त्याची पडताळणी करतील. अदरवाईज दुसरं कशावरही जर दिला, तुम्ही अर्जही जर दिलात, तर त्यावर त्या ठिकाणी कार्यवाही होणार नाही मित्रांनो. आणि सूचनापत्रकात असंही सांगितलं की कॉमन जो काही मेल आहे, कॉमन मेसेज आहे, तो कॉमन मेसेज त्या ठिकाणी मेल करू नयेत, जेणेकरून महत्त्वाचे मेल्स त्या ठिकाणी हाताळले जाणार नाहीत. सक्त तसं त्या ठिकाणी सूचनेमध्ये सांगण्यात आलं. मित्रांनो, असे कॉमन्स मेल आता करू नका. व्यक्तिगत तुमच्या समस्या असतील तर ते ड्राफ्ट जे काही दिलं आहे, समस्या निवारण समितीकडे, तक्रार यांच्याकडे, तो आपल्याला मेलच्या माध्यमातून द्यायचा आहे. 100% तुमच्या प्रत्येक समस्याला त्या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. तशी त्या ठिकाणी
सूचनेमध्ये सांगितलेलं आहे आणि काल व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे। त्यासोबतच मित्रांनो, उर्वरित भरतीच्या अनुषंगाने प्रसिद्धी पत्रकात किंवा बुलेटिनमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही 10% जागा 80% पद भरतीला शिक्षक भरतीला मान्यता होती, त्यापैकी 70% पद भरती ही होऊ घालत आहे। त्यापैकी 10% जे जागा उरलेल्या होत्या त्याचं रोस्टरचं काम सुरू आहे, काही झडपीचं झालेलं आहे, काही झडपीचं त्या ठिकाणी काम सुरू आहे। ते सगळी जेव्हा कार्यवाही होईल त्याच्यानंतर मग त्या संदर्भामध्ये पुढील कार्यवाही होणार आहे आणि सध्याच्या स्थितीला त्या संदर्भात काही जिल्हा परिषदमध्ये रोस्टरचे काम सुरू असल्याचं प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेलं आहे। नंतर मग ST-PSच्या संदर्भामध्ये दिल्ली हायकोर्टामध्ये ती एक याचिका असल्यामुळं 13 जिल्हा परिषदचे जे काही ST प्रवर्गातले पेसामध्ये मोडत होते तर त्यांची कागदपत्र पडताळणी झालेली आहे। मात्र समोरील प्रक्रिया जी आहे ती अनुज्ञेय याचिका असल्यामुळं प्रोसेस करता येत नाही। मात्र यापैकी काही ST कास्टमध्ये मुलांची निवड झालेली आहे, तर अशा मुलांनी आपली डॉक्युमेंटेशन ज्या ज्या आस्थापनात निवड झाली त्या सूचनेचं पालन करून डॉक्युमेंटेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या संदर्भात पुढील जी काही कार्यवाही असेल ते कोर्टाच्या याचिकेच्या नंतर कळणार आहे मित्रांनो। त्यासोबतच काही भाषा विषयाच्या संदर्भामध्ये अनेक माध्यम, त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या माध्यमाच्या मुलांच्या भाषा विषयाची शिक्षकाची त्या ठिकाणी निवड झालेली आहे। त्यासोबत काही गैरसमज होता, त्या संदर्भामध्ये सूचनेमध्ये सुद्धा ते दूर केलेलं आहे। कुठलंही माध्यम असलं तर त्या ठिकाणी भाषा विषय शिक्षक चालतो, थोडक्यात एवढंच सांगायचं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये गोंधळून जाण्याचं काही कारण नाही मित्रांनो। त्यासोबतच साधन व्यक्ती 25 जानेवारी 2024च्या निर्णयानुसार साधन व्यक्ती जे काही पद निर्मिती झालेली होती SCERT कडे त्या संदर्भात काय कार्यवाही करावी, समोर निकष काय असणार आहेत या संदर्भात जो अहवाल होता तो पाठवायचा होता। तो अहवाल झाल्याच्या नंतर त्याच्यावर जे काही निर्णय होईल त्यानंतर त्या संदर्भामध्ये कार्यवाही करण्यात येणार असल्याचं त्या पत्रकामध्ये बुलेटिनमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो। त्यासोबतच रिक्त राहिलेल्या अंशकालीन माजी सैनिक, नंतर मग अपात्र गैरहजर डॉक्युमेंटेशनमध्ये जे काही आढळतील त्याच्या रिक्त पदं आहेत, आता तुम्हाला माहिती आहे जवळजवळ 5,500च्या आसपास या जागा रिक्त आहेत। डॉक्युमेंटेशन झाल्याच्या नंतर काही त्याच्यात अपात्र राहतील, काही गैरहजर राहतील, अपात्र होतील, त्या रिक्त राहिलेल्या जागा, या सगळ्या जागा एकत्रितरित्या समोरील कार्यवाही करून ती पदभरतीच्या संदर्भामध्ये फेज 2 म्हणजे टप्पा दुसरा या अनुषंगाने ती कार्यवाही पुढील होणार आहे। आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं नाही की तुमचे काही मार्काने जर मेरिट हुकलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला 100% संधी आहे। आणि तुमच्या मनात गैरसमज असेल तर तो गैरसमज काढून टाका मित्रांनो, तिथे तुम्हाला संधी उपलब्ध होणार म्हणजे होणार। मी परवा दिवशीपासून सांगतोय आणि त्या ठिकाणी आज पवित्र पोर्टलला सूचना सुद्धा आलेल्या आहेत। त्यामुळे नाराज होऊ नका मित्रांनो, तुमचं काही मार्काने 2-3 मार्काने 4-5 मार्काने जर मेरिट हुकला असेल तर त्या ठिकाणी संधी उपलब्ध तुम्हाला 100% होणार आहे मित्रांनो। आणि त्यासोबतच 10 नोव्हेंबर 2022 जे काही पवित्र पोर्टलचा मूळ शासन निर्णय होता त्याच्यामध्ये महत्त्वाचे 5 बदल केलेले होते की त्याच्यापैकी एक बदल जो होता ते जाहिराती या आपल्या टप्प्याटप्प्याने येणार आहेत। तर त्या अनुषंगाने या सगळ्या येत असलेल्या जाहिराती फेज 1च्या काही खाजगी आस्थापनाचं त्या ठिकाणी बिंदू नामावली झालेली नव्हती पूर्ण, तर आता रोस्टर चेक करून होत आहे। जे काही अपात्र राहतील, गैरहजर राहतील, नंतर मग अंशकालीन माजी सैनिक, नंतर मग साधन व्यक्ती, या सगळ्या जागा ज्या आहेत आता त्या पुढील टप्प्यामध्ये म्हणजे फेज 2 भरतीमध्ये येणार आहेत। तर त्या अनुषंगाने जे टप्प्याटप्प्यात जाहिराती येतील असं जे काही आपल्याला 10 नोव्हेंबरच्या निर्णयानुसार सांगितलेलं होतं त्यानुसार पुढील टेट बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी होईपर्यंत त्या जागा जाहिराती या टप्प्याटप्प्याने येतील। त्यामुळं त्याला फेज 2 असं गृहीत धरून त्याच्यावर कार्यवाही पुढील जे काही आहे ते पुढील कार्यवाही होणार आहे। कारण आता काय असते, माजी सैनिक, अंशकालीन याचं पुन्हा जे काही कुठे कुठे बिंदू आहेत, बिंदू रिक्त राहिल्याच्या नंतर मग कुठे जागा रिक्त आहेत या सगळ्या गोष्टीची पडताळणी करावी लागते। त्याच्यासाठी थोडासा कालावधी जाऊ शकतो
म्हणून मित्रांनो थोडासा वेळ पण द्यावा लागतो. आता तुमच्या मनामध्ये वाटत असेल की बाबा निवड यादी लागली, मग आमचं 1-2 मार्कांना नंबर राहिले, मग या जागा लगेच कन्वर्ट कराव्यात. नक्कीच लगेच कन्वर्ट करायचे असतात, होतात पण त्याला काही विभागाची त्याच्यामध्ये मान्यता लागते. तशी 12 जूनच्या अनुषंगाने 12 जूननुसार माजी सैनिकांच्या ज्या जागा आहेत त्या 10% रिक्त ठेवून त्या जागा भरण्याची कार्यवाही करण्यात यावी असा आदेश आयुक्त कार्यालयाला देण्यात आलेला आहे 2017च्या पदभरतीत. त्याचा संदर्भ घेऊन या ठिकाणी ती कार्यवाही होऊ शकते. मात्र ते नेमकं बिंदू कुठे आहेत, किती रिक्त आहेत, जागा किती रिक्त आहेत, कुठे रिक्त आहेत, कुठे भरल्या गेलेत, या सगळ्या गोष्टीचा अहवाल जो आहे त्यावर पडताळणी करावं लागतं. त्याला थोडासा कालावधी जातो. म्हणून मित्रांनो त्या जागा 100% येतील. फक्त एवढंच सांगायचं आहे की नाराज होऊ नका, नैराश्यग्रस्त राहू नका. तुमचे 2-4 मार्कांना जरी मेरिट हुकला असेल तर ते 100% त्या ठिकाणी तुम्हाला संधी उपलब्ध होईल. हे झालं विना मुलाखतीच्या संदर्भात. आणि आता मुलाखतीच्या संदर्भामध्ये ती पण यादी पुढील कालावधीमध्ये लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला एका जागेसाठी 10 उमेदवार त्या ठिकाणी आस्थापनावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ती पण कार्यवाही लवकरच पूर्ण होईल. या अनुषंगाने जी काही पुढील कार्यवाही होईल ते आपण योग्य तो पाठपुरावा करणारच आहोत. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याशी जुळून राहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला संदीप कांबळे ऑफिशियलला जर आपण नवीन असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही तुमच्या याच्या व्यतिरिक्त जर वेगळ्या समस्या असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. त्या प्रत्येक समस्याला उत्तर देण्याचं मी पुरेपूर प्रयत्न करतो. थांबतो मित्रांनो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.